वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 5 जून. तर 5 जूनला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो? चला तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर सर्वात आधी मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर संध्याकाळपर्यंत म्हणजेच दुपारी 3 नंतर वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसणार आहे. संध्याकाळी 3 वाजता वातावरणात अहिल्यानगरमध्ये बदल होईल, पण फक्त ढगाळ वातावरण या भागामध्ये असणार आहे. आणि 9च्या दरम्यान जर आपण बघितलं तर थोड्याफार प्रमाणात येथे म्हणजे बुरबुर वगैरे होऊ शकते. पण जास्त पाऊस या भागात आपल्याला काही दिसत नाही आहे. श्रीरामपूर, वैजापूर, कोपरगाव, येवला, मनमाड, नांदगाव, चांदवड, मालेगाव, नामपूर, सटाणा हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर नाशिक परिसर बघितला, दिंडोरी परिसर बघितला, सिन्नर परिसर बघितला तर येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा या भागात होऊ शकतो. आपण जर घोटी, लासलवाडी, त्याचबरोबर अकोले, संगमनेर परिसर बघितला तर या परिसरात थोड्याफार प्रमाणात किंवा हलका पाऊस, रिमझिम पाऊस होऊ शकतो. पण बऱ्याचशा भागांमध्ये कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. जुन्नर, त्याचबरोबर आपण मंचर हा जर परिसर बघितला, खेड, चाकण, तुळापूर, वाघोली, पेठ, पुणे, श्रीरामपूर या जर परिसरात भोर, सासवड, जेजुरी हा जर परिसर बघितला, सातारा, तर या परिसरात देखील मध्यम पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. आपण जर गुहागर, दापोली, चिपळूण, महाड, भोर, lausa हा परिसर बघितला तर हलका पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर रत्नागिरी, लाजा, मेरवी, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, सावंतवाडी, मालवण हा जर परिसर बघितला तर येथे देखील मध्यम पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत आहे. तर हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर पंढरपूर, सांगोले, बार्शी, करमाळा, जामखेड, पाथर्डी, पैठण, संभाजीनगर, सिल्लोड, पाचोरा, चाळीसगाव, बोदवड, जळगाव हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे आपल्याला हा परिसर कोरडं वातावरण दिसत आहे. अमरावतीमध्ये देखील ढगाळ वातावरण असेल, पण कुठल्याही प्रकारचा या भागात पाऊस नसणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघूया अजून कोणत्या कोणत्या भाग आहेत. आपण जर इथं जर उदगीर, अरुंद, बिदर हा जर परिसर बघितला तर इथे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. लातूरमध्ये देखील लातूर, औसा, निलंगा या परिसरात देखील हलका पाऊस होणार आहे. त्याचबरोबर तुळजापूर, धाराशिव, वैराग, बार्शी हा जर परिसर बघितला तर येथे देखील अ, मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात होणार आहे. इंदापूरमध्ये देखील रात्री 12 वाजता जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. वार आहे शनिवार, तारीख आहे 6 जून. 6 जूनला संध्याकाळी 6-7च्या दरम्यान जर आपण बघितलं तर अहिल्यानगर परिसरामध्ये थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरण असेल. मनमाड, मालेगाव, सटाणा, नागपूर, पेठ, नाशिक, घोटी, अकोले, जुन्नर, चाकण, पुणे, lausa, पनवेल, मुंबई, वसई, विरार म्हणजे जवळजवळ बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर महाड, lausa, पुणे, भोर, नीरा, सातारा, ईश्वरपूर, कोल्हापूर, निपाणी हा जर परिसर बघितला तर या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. पंढरपूर, सांगोले, सोलापूर या भागात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर बिदर परिसर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात होऊ शकतो. आपण जर नांदेड परिसर बघितला तर नांदेडमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर आपण जर हिंगोली, शेवगाव, रिसोद, मालेगाव, वाशिम, परतूर, अकोला, बेलापूर, पेठ हा जर परिसर बघितला, अकोट, तर या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर चिखली, बोदवड, जळगाव, पाचोरा, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, पाथर्डी, त्याचबरोबर जामखेड, करमाळा, बार्शी, धाराशिव या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर रात्री 12च्या सुमारास जर बघितलं तर कळंबमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात होणार आहे. तर हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर हिंगोलीमध्ये देखील रात्री 12 वाजता वाशिम, हिंगोली, पुसद या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे. नांदेड या भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. तर हा अंदाज आपल्याला लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे.
त्याचबरोबर अजून आपण कोणकोणत्या भागात जर बघितलं तर जळगाव परिसरात देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होता. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.